महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री निमित्त बुधवारी नेपाळ आणि भारतातील जवळपास 10 लाख भाविक येथील पशुपतीनाथ मंदिरात दर्शन घेण्याची शक्यता आहे. अमेरिकेत फेंटॅनिलचा प्रवाह रोखण्यासाठी आणि सीमा सुरक्षा कडक करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांना न जुमानता कॅनेडियन आणि मेक्सिकन आयातींवर यापूर्वी जाहीर केलेले व्यापार शुल्क वेळेवर आणि वेळापत्रकानुसार आकारले जाईल याची पुष्टी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. युक्रेनमधील युद्ध तात्काळ थांबवण्याच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे युक्रेन युद्ध थांबवून दोन्ही देशांमध्ये शांतता स्थापित करण्यासाठी चर्चा होणार आहे. या प्रस्तावाच्या बाजूने 15 सदस्यीय काउन्सिलमधील 10 जणांनी प्रस्तावाचं समर्थन केलंय, तर फ्रान्ससह अन्य 5 देशांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. याआधी भारत UNGA मध्ये प्रस्तावापासून दूर राहिलं, तर अमेरिकेने रशियाच्या बाजूने कौल दिलाय. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अनेक नियमांमध्ये बदल केले. सर्वात आधी ट्रम्प यांनी बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली, तर दुसरीकडे आता अमेरिकेने सोमवारी 4 भारतीय कंपन्यांविरोधात कारवाई केली आहे. भारतासह इराणच्या 16 कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांवरील बंदीचे संबंध इराण असल्याची माहिती समोर आली आहे. पुतीन आणि जिनपिंग यांच्यातील दीर्घ दूरध्वनी संभाषणादरम्यान युक्रेनबाबत रशिया आणि अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली. रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या चर्चेला चीनने पाठिंबा दर्शवलाय. युक्रेनियन संघर्ष शांततेने सोडवण्याचे मार्ग शोधण्यात मदत करण्याची तयारी चीनने दर्शवली. याशिवाय दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी अर्थव्यवस्था आणि व्यापार, गुंतवणूक, संस्कृती, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात फायदेशीर सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अटलांटिक महासागराच्या पलीकडे असलेल्या संबंधांमध्ये नाट्यमय बदल घडवून आणताना सोमवारी 3 वर्षांच्या युद्धाचा अंत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या 3 ठरावांवर मतदानात युक्रेनवरील आक्रमणासाठी रशियाला दोष देण्यास नकार देऊन अमेरिकेने आपल्या युरोपीय मित्र राष्ट्रांशी मतभेद निर्माण केले. कॅनडाने त्यांच्या इमिग्रेशन नियमांमध्ये मोठा बदल केलाय. नवीन नियमानुसार तेथील सीमा अधिकारी कधीही अभ्यास, काम किंवा पर्यटन व्हिसा घेतलेल्यांचा तात्पुरता निवास व्हिसा रद्द करू शकतात. त्याचबरोबर सीमा अधिकाऱ्यांचे अधिकार वाढवण्यात आलेत. अलीकडेच लागू झालेले नवीन इमिग्रेशन आणि रिफ्युजी प्रोटेक्शन नियम सीमा अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन आणि टेम्पररी रेसिडेंट व्हिसा सारखे तात्पुरते निवासी कागदपत्रे रद्द करण्याचे पूर्वीपेक्षा जास्त अधिकार दिलेत. अमेरिकेचा कारभार हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने अन्य देशांवर टॅरिफ आकारत आहेत. त्यातच भारताने सोमवारी ब्रिटनच्या नव्या लेबर पार्टीच्या नेतृत्वातील सरकारसोबत दीर्घकाळ थांबलेले 2 व्यापारी करार सुरू करण्यासाठी चर्चेला सुरुवात केली. ही चर्चा युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी सुरू झाली. सार्वजनिक सुनावणी संपत असताना आणि त्यांचे राजकीय भवितव्य 8 न्यायाधीशांच्या हाती सोपवण्यात आल्यानंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल मंगळवारी त्यांच्या महाभियोगाचा आढावा घेणाऱ्या संवैधानिक न्यायालयाच्या खटल्यात अंतिम निवेदन देण्याची अपेक्षा आहे. असोसिएट प्रेस आणि व्हाईट हाऊस मधील कायदेशीर वाद सुरू असताना असोसिएट प्रेसने सोमवारी पत्रकारांना ओव्हल ऑफिस आणि एअर फोर्स 1 मध्ये प्रवेश देण्याबाबत एक निवेदन जारी केले आणि ते कायदेशीर अधिकार नसून विशेषाधिकार असल्याचं म्हटलंय. व्हाईट हाऊसच्या निवेदनात असं म्हटलंय की आम्ही सुरुवातीपासूनच म्हटल्याप्रमाणे ओव्हल ऑफिसमध्ये आणि एअर फोर्स 1 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रश्न विचारणे हा पत्रकारांना दिलेला विशेषाधिकार आहे, कायदेशीर अधिकार नाही. मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये बांधकाम सुरू असलेल्या महामार्गाचा उंच भाग कोसळला. त्यात 2 कामगारांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सोल पासून सुमारे 90 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चेओनान शहरात या जागेवर 10 लोक काम करत होते. ते कोसळले तेव्हा ते खाली पडले आणि ढिगाऱ्यात अडकले, असे राष्ट्रीय अग्निशमन संस्थेने सांगितले. गेल्या आठवड्यात टोरंटोमध्ये क्रॅश लँडिंग करताना डेल्टा विमान उलटल्यानंतर घडलेल्या या घटनेची चौकशी FAA ने केली आहे, ज्यामध्ये 21 जण जखमी झाले होते. शनिवारी ऑस्ट्रेलियातील सिडनीला निघालेल्या डेल्टा विमान परत लॉस एंजेलिसला परतले तेव्हा गॅलीमध्ये धूर आढळून आला, असं एअरलाईनने म्हटलंय. मध्य पूर्वेतील तेल उत्पादक इराणवर अमेरिकेने लादलेल्या नवीन निर्बंधांमुळे पुरवठा कमी होण्याची चिंता वाढली आणि जागतिक तेल शुद्धीकरण मार्जिन मजबूत राहिले, त्यामुळे मंगळवारी दुसऱ्या दिवशी तेलाच्या किमती या वाढल्यात.
अल्फाबेटचे गुगल इंटरनेट सर्च इंजिन मूळ कंटेंटची मागणी कमी करतंय आणि प्रकाशकांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पुनरावलोकनांची स्पर्धा करण्याची क्षमता कमी करतंय, असं अमेरिकेतील एका शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीने सोमवारी दाखल केलेल्या खटल्यात म्हटलंय. ब्लॅक पिंकची लिसा अकादमी पुरस्कारांमध्ये सादरीकरण करणारी पहिली के-पॉप कलाकार म्हणून इतिहास रचण्यास सज्ज झाली आहे. ही गायिका 97व्या ऑस्करमध्ये स्टेजवर येईल आणि डोजा कॅट आणि रे यासारख्या जागतिक कलाकारांच्या रांगेत सामील होईल. अकादमीने सोशल मीडियावर ही बातमी जाहीर केली आणि त्याला ऑस्कर पुरस्काराचा एक महाकाव्य क्षण असं म्हटलंय.